आज पातळी सोडून राजकारण चाललं आहे. ते मनाला येईल तसं त्याच्यातनं माणसाची वृत्ती दिसते. कपाळावर गंध लावला म्हणजे काही वारकरी होत नाही. रामकृष्ण हरी म्हटलं की म्हणून कुणी वारकरी होत नाही. वारकरी हे अंतर्मनापासून असावं लागतं. त्यांची प्रत्येक कृती ही वारकऱ्याला काळीमा लावणारी कृती आहे. हल्ली राजकारणाचा स्तर बदलत असून आज पातळी सोडून राजकारण सुरू आहे. प्रशासकीय इमारतीचा पाठपुरावा नाही. पाठपुराव्याअभावी कृषी भवनही वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय. केवळ आणि केवळ टीका टिप्पणीतून लोकांची मनं विचलित करण्याचा धंदा. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आमदार बाबाजी काळे यांचा हा अर्धवट राजकारणी आहे असाही उल्लेख करीत आमदार काळे यांचं नाव न घेता घेतला समाचार. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी गावठाण ते म्हसाडे कानूरकर वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून 50 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या साकव पुलाचा सोमवारी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते झाला लोकार्पण सोहळा. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे यांच्यासह दावडीकर ग्रामस्थांची उपस्थिती. तुम्ही टीकेच्या माध्यमातून खेड तालुक्याचे प्रश्न सोडवणार आहात का असा सवाल करीत आमदार काळे यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्द्यांना माजी आमदार दिलीप मोहिते यांनी दिलं प्रत्युत्तर. आज एक एक काम करण्यासाठी मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि म्हणून हा फरक देखील लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी फक्त गोड बोलणं म्हणजे लोकांचा विकास नसतो. काही लोक म्हणतात की काय काम करायचं नसतं, फक्त गोड बोलायचं असतं. पण गोड बोलून तात्पुरती वेळ निघून जाते, पण तालुका त्याच्यामुळे मागे येतो. आताच्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ आपला खेड तालुका 10 वर्ष मागे गेलेला आहे. 1.5 वर्षात खेड तालुका 10 वर्ष मागे गेला. फक्त गोड बोलणं म्हणजे लोकांचा विकास नव्हे. काही लोक म्हणतात काम करायचं नसतं, फक्त गोड बोलायचं असतं. पण गोड बोलण्याने वेळ निघून जाते, पण तालुका मागे येतो असे म्हणत जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे यांनी आमदार बाबाजी काळे यांना केलं टीकेच्या केंद्रस्थानी. दावडी येथील साकव पूल लोकार्पण कार्यक्रमात शरद बुट्टे यांनी आमदारांच्या 1.5 वर्षातील विकास कामांच्या मुद्द्यांवर पुन्हा ठेवलं बोट. आमदार काळे यांनी जनसुविधा, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग निधी किती आणला हेही जाहीर करण्याचं दिले आव्हान. आमच्याकडे जिल्हा परिषद होती आणि आम्ही दुर्दैवाने ज्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं त्यांनी सढळ हातानं या ठिकाणी निधी वाटण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं ह्यांना सुद्धा निधी मिळाला. अध्यक्षांनी हा आपला निधी नेमका कुठे जातो हे कधी पाहिलं नाही आणि त्याचा परिणाम मला या निवडणुकीमध्ये भोगावा लागला. मागील काळात जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असतानाही आम्ही ज्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले त्यांनी सढळ हाताने निधी वाटण्याचं काम केलं. त्यातून यांनाही निधी मिळाला. मात्र अध्यक्षांनी आपला निधी कुठे जातोय हे पाहिलं नाही आणि त्याचा परिणाम मला विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला. आमदार बाबाजी काळे यांचं नाव न घेता माजी आमदार दिलीप मोहिते यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका करीत व्यक्त केली खंत. गो सन्मान अभियानाअंतर्गत गायीला राष्ट्रमाता दर्जा आणि गो संवर्धनाबाबत खेड तालुक्यातील गोरक्षक, गोपालक आणि गोसेवक भक्तांच्या वतीने अनोखं अभियान. गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा आणि पूर्ण भारतभर गोवंश हत्या बंद व्हावी यासाठी तहसीलदार प्रशांत बेडसे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांना देण्यात आले निवेदन. यावेळी रुपेश लोखंडे, अक्षय पराड, निशांत तांबे, राजेश तांबे, शुभम सोनावणे, शुभम होले, गणेश पोकळे, ऋषी तळेकर, ऋषी ठोसर, सूरज येवले, विकास मोरे, नितीन जांभरे, ईश्वर कोतवाल, साहिल बिसे, श्रीपाल ओसवाल, सोमनाथ होले, खेड तालुक्यातील गोभक्त, गोपाल आणि गोरक्षकांची उपस्थिती. अडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतर्फे पाईट शाखेत एकूण 521 शेतकऱ्यांना 4,30,84,750 रुपयांचे पीक कर्जाचे वाटप. यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांभारे, चेअरमन संजय बेंडुरे, सचिव लक्ष्मण शिंदे, संचालक चिंधू पिसाळ, सत्तू गोपाळे, पाईट शाखा व्यवस्थापक अंकुश राळे, विकास अधिकारी राहुल वाघमारे, माजी सरपंच गिरजू सांभारे यांच्यासह सभासदांची उपस्थिती.
पंचायत समिती स्तरावरील जिल्हा नियोजन समितीमध्ये सरपंचांना स्थान द्या. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने पंचायत समिती पदाधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना सोमवारी देण्यात आलं निवेदन. यावेळी जिल्हा समन्वयक कुंडलिक कोहिनकर, तालुका अध्यक्ष मनोहर पोखरकर, महिला अध्यक्षा प्रतीक्षा पाचारणे, उपाध्यक्ष सीताराम गुजर, महिला उपाध्यक्ष भाग्यश्री चव्हाण, संपर्क प्रमुख चंद्रकांत भालेराव, संघटक मुदिता देखणे, सचिव पंढरीनाथ कोहिनकर, कायदेशीर सल्लागार सोनल टोपे, सभासद संगीता तनपुरे, पूजा बुट्टे, सुमित्रा चांबारे, अनिता जाधव, प्रियांका अढारी आणि रामचंद्र सोनावणे आदींची उपस्थिती. गाव तिथे गोशाळा गो हत्यामुक्त भारत या अभियान गेले अनेक वर्षापासून चालू आहे पूर्ण भारतामध्ये, पण आज ती होत नाही ही शोकांतिका आहे. कारण आपले जे राजकीय लोक आहेत ते याच्यावर दुर्लक्ष करत आहेत. राजगुरुनगर येथे गो सन्मान आवाहन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 11,824 नागरिकांच्या स्वाक्षरीचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे निवेदन सुपूर्त. देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गो सन्मान आव्हान अभियानानिमित्त तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. याच धर्तीवर खेड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियानात 11,824 नागरिकांनी स्वाक्षरी एकत्रित करून याबाबतचे निवेदन घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृती स्थळ ते तहसील कार्यालय या मार्गे पदयात्रेचे नियोजन. या स्वाक्षऱ्यांचं निवेदन तहसीलदारांना देऊन संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा एकच कायदा व्हावा अशी करण्यात आली मागणी. पाणी नाही, मतपुरती येतात, मत घेतली का झाले पार्सल का पुन्हा मतदानाच्या टायमाला येतात, पण विचार करीत नाही का या वस्तीला काय आहे काय नाही. टाकी सुद्धा नाही आम्हाला पाण्याची. किती लांब जावं लागतं तिकडं, पाण्याचं इतकं पाय घालून जावं लागतं. कडूस येथील पुशीदरा ठाकर वस्तीला पाणी टंचाईच्या झळा. आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली सोमवारी महिलांचा खेड पंचायत समितीवर हंडा मोर्चा. खेड पंचायत समिती समोरील हंडा मोर्चानंतर पंचायत समिती प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही. पुशीदरा ठाकर वस्तीला नळ पाणी पुरवठा योजनेचे काम 28 एप्रिल पासून सुरू होणार. ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्यात आली प्रशासकीय मान्यता. गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलक आणि आपचे खेड तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांना पत्राद्वारे कळविले. पक्का परवाना मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा इथे मासिक दौऱ्याचे नियोजन जाहीर. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची माहिती. पक्क्या परवान्याच्या चाचणीसाठी 4, 5 आणि 6 मे रोजी खेड, 11, 12 आणि 13 मे रोजी मंचर, 18, 19 आणि 20 मे रोजी जुन्नर, 22, 25 आणि 26 मे रोजी वडगाव मावळ आणि 28 आणि 29 मे रोजी लोणावळा इथे मासिक दौऱ्याचे करण्यात आले आयोजन. नागरिकांनी पक्क्या परवान्यासाठी 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता कोटा उपलब्ध होणार असल्याचेही आरटीओकडून करण्यात आले जाहीर.